या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्यासमोर विषय मांडायला आलो आहे. व्यासपीठावरती बसलेले आपले कोषाध्यक्ष तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्या आणि बंधू आणि भगिनींना, विषय जो आहे की आगामी कार्यक्रम आणि आपल्या संघटनेच्या वरती असलेले धोके किंवा समस्या. विषयाची मांडणी कालपासून आपण बघतोय की वर्गामध्ये बऱ्याच विषयाची मांडणी झाली. बऱ्यापैकी आपला भारतीय मजदूर संघ कळाला. आज सकाळी जे आपले वक्ते आले होते खाडी कलरजी यांनी रासव संघ सांगितला. तुम्हाला एक डायमेन्शन सगळं आपल्यासमोर क्लिअर झालेलं आहे. परंतु या डायमेन्शन नंतरही काम करताना, एक व्याप्तीनंतरही काम करताना, की हे काम करताना येणाऱ्या अडचणी आणि समस्या भयंकर आहेत. प्रामुख्याने जर कुठली समस्या असेल ती वैचारिक समस्या प्रामुख्याने आपल्याला भेडसावते. आता वैचारिक समस्याचं जर आपण विचार केला तर तो एक इझम आहे. आपण ऐकलंय की युनियनमध्ये एक काँग्रेसची युनियन असते, दुसरी कम्युनिस्टांची युनियन असते, तिसरी असते एक भारतीय मजदूर संघ आपल्यासारखे एक वैचारिक ठेवण असलेली चढणगरण असलेली एक युनियन असते, आणि चौथं म्हणजे एखादी गल्ली बोळातली युनियन असते. साधारणपणे हे स्तर आपण साधारण पाहतो. हे 4 स्तर साधारणपणे आपल्या या समाज माणसामध्ये आहे. चौथं समाज म्हणून अजून एक आपण म्हणता येईल की एक सोशलिस्ट मुवमेंट आहे, समाजवाद्यांची चळवळ आहे. थोडा विषय हा जड आहे, पण मी तुम्हाला सोप्या आणि हलक्या शब्दात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण की अडचण काय झाली हे आपल्याला कळत नाही. एखाद्या प्रवाहामध्ये गेल्यानंतर तो प्रवाह किती खोलवर नेतो आणि कुठे नेतो हेच आपल्याला कळत नाही. सुरुवातीच्या काळात जर आपण चांगल्या लोकांच्या संपर्कात आलो तर आपलं चांगलंच होणार आहे. परंतु सुरुवातीच्या काळात जर आपण वाईट लोकांच्या संपर्कात आलो तर शेवटी जाऊन आपल्याला जर कळेल 60व्या व 70व्या वर्षी, अरेच्या आयुष्यभर मी ज्यांच्यासाठी मेहनत घेतली ते पूर्णपणे चुकीची होती, किंवा त्यांची प्रिन्सिपल, फिलॉसॉफी किंवा विचारधारा, मराठीमध्ये त्याला म्हणतो विचारधारा, ही चुकीची होती. आणि हे जर वयाच्या 60व्या किंवा 70व्या किंवा उतारात जर कळालं तर संपूर्ण आयुष्याची आपली मेहनत वाया जाते. हा एक धोका आहे जो लोकांना समजत नाही. एका थोर नेत्याने म्हटलं होतं की तरुण वयात जो कम्युनिस्टचा काम करतो, जर उतार वयात तो कम्युनिस्ट पक्षाचा काम करत असेल किंवा कम्युनिस्ट चळवळीचं काम करत असेल तर त्याने आपली बुद्धी गहाण ठेवलेली आहे. मी हे का म्हणतो आणि ह्या सत्राची आवश्यकता काय हे थोडं वेगळ्या अंगाने मी हे सत्र मांडणार आहे. विचारधारा आणि वैचारिक पातळी ह्या साधारणपणे भारतीय जनमानसावरती परिणाम करणारे आहेत. आता विचारधारांचं मी विश्लेषण केलं की एक विचारधारा आहे की जी नेहरू गांधी यांची विचारसरणी आहे, किंवा गांधींना आपण थोडंसं बाजूला सारू. कारण की 1947 नंतरच्या भारतामध्ये आपण काम करतो. 1947च्या आंदोलनामध्ये गांधींचं योगदान होतं ते कोणी नाकारू शकत नाही. नेहरूंचं योगदान होतं ते कोणी नाकारू शकत नाही. तसंच डॉक्टर परमपूजनीय प्रथम सरसंघचालक, आद्य सरसंघचालक केशव बैराम हेडगेवार यांचंही योगदान होतं हे कोणी नाकारू शकत नाही. परंतु 1947 नंतरचा भारत कसा असला पाहिजे ह्याची जर ठोस मांडणी जर कोणी केली असेल तर मला वाटतं की भारतीय मजदूर संघ आणि त्याच्या विचार परिवाराने केलेली आहे. काल पण आपण बघितलं की आपला विचारधार हा कुठला आहे, या मातीतला आहे. आता नेमकं मी जेव्हा सारखं म्हणतो की माझा विचार ह्या मातीतला आहे, तर ह्या मातीतला विचार म्हणजे नक्की काय हा प्रश्न माझ्यासमोर प्रामुख्याने येतो. तर मातीतला विचार म्हणजे प्रामुख्याने तोच जो या मातीत रुजतो, वाढतो, फळतो, फुलतो आणि त्याचा लाभ होतो. आता सोप्या भाषेत उदाहरण द्यायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रात ऊस फार होतो. का? ती माती त्याच्या ऊसाला पोषक असते. कोकणातले आंबे, देवगडचे आंबे असतील
हे इथली जमीन आंब्यासाठी फार पोषक आहे. मालवणमध्ये काजू फॅक्टरीतले काजू चांगले आहेत, मुंबईमध्ये त्याची प्रचंड मागणी आहे. असं का होतं? जळगावची केळी चांगली असतात, उत्कृष्ट प्रतीची असतात. जळगावची वांगी चांगल्या प्रकारची असतात, उत्कृष्ट चवीची असतात. हे असं का होतं? आपण असं का म्हणतो? आंबा खावं तर कोकणचा, द्राक्ष खावं तर नाशिकचीच, केळी खावं तर जळगावचीच. का? कारण तो त्या मातीतला गुणधर्म त्या झाडामध्ये उतरलेला असतो. तसंच ह्या मूळ संस्कृतीचा गुणधर्म कोणता आहे? तर हा गुणधर्म आहे परिवाराचा. आणि जे मी इतर दोन एक विचारधारा सांगितल्या, एक विचार कम्युनिस्टांची सांगितली किंवा काँग्रेसची सांगितली, या विचारधारा याच्याप्रती भिन्न आहेत का? तर हो, मला वाटतं भिन्न आहेत. शेवटी मी काही कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करणार नाही, पण एक वैचारिक मांडणी करणार आहे की काळासमोरची आव्हानं काय होती, काय आहेत. म्हणजे तुलना कोणाची करायची? तर पाकिस्तानशी करायची नाही, कदाचित अमेरिकाशी केली पाहिजे आपण. तसंच जेव्हा सुरुवातीला पहिली जेव्हा ट्रेड युनियन स्थापन झाली, जेव्हा कामगार संघटना 1920 साली स्थापन झाली, ती लाला लजपत राय यांचे प्रमुख होते, त्यांनी ते स्थापन केली. परंतु आज तागायत, आज कामगारांचं भलं झालंय की नाही, हा मोठा एक क्वेश्चन मार्क आहे माझ्या आणि तुमच्यासमोर. आपल्यासमोर आजही आव्हानं आहेत ना. 1920 साली जर एखादी कामगार संघटना उदयात येत असेल, त्याच्या अगोदर नारायण मेघाजी लोखंडे होते, ज्यांनी कामगार चळवळीला, ज्याला जनक म्हणतो, जे आद्य कामगार चळवळीचे जनक म्हणतो, आणि त्यांनी पहिला लढा गिरणी कामगारांसाठी उभारला आणि तिथून कामगार चळवळ सुरू झाली. परंतु साधारणपणे जर ब्रॅकेटमध्ये त्याला मान्यता कधी मिळाली असेल तर 1920 साली. आता कामगार वर्गाचा इतिहास पाहिला तर फार मोठा आहे तसा. म्हणजे लोकमान्यांना लोकमान्य पदवी देणारे हे नारायण मेघाजी लोखंडे होते. म्हणजे असा जो इतिहास आहे, किंवा की कामगार चळवळीने जो आज परिवर्तन जे आजपर्यंत झालेलं आहे हे फार मोठं आहे. पण 1920 साली जेव्हा एखाद्या कामगार चळवळीची आपल्याला मान्यता मिळाली, आणि त्यानंतर आज 1921 साली होतो, 100 वर्षामध्ये कामगारांच्या अवस्थेमध्ये परिवर्तन झालं आहे का? नाही झालं. मग याला कारणीभूत काय? कुठेतरी चुकतं आहे. मला इथून पुढे समजा मला मुंबईला जायचं असेल आणि मी जर घाट माथ्यावरची कोल्हापूरची गाडी पकडली तर मी मुंबईला पोचेन का? नाही पोचू शकणार. माझं अंतिम उद्दिष्ट काय हे जर मला क्लिअर नसेल, मला माहीत नसेल, तर मी पोचणार कसा हो? काहीशी गडबड ही त्यानिमित्ताने 1920 साली जेव्हा कम्युनिस्ट चळवळीचा आपण अवलंब केला, या देशाने केला, त्यावेळी झालेली दिसून येते. काय झालं? एक घोषणा आपण बघितली, चाहे कुछ भी हो हमारी मांगे पुरी करो. म्हणजे काय हो? की काही झालं तर माझं स्वहित, मी, एवढंच. पण ते कम्युनिस्ट विचारधाराची स्वीकारली, कारण की त्यावेळी फार लोन होतं कम्युनिस्टांचं. जगभरात कम्युनिस्ट चळवळी फोफायल्या होत्या, कम्युनिस्टांशिवाय इतर चळवळीच कार्यरत नव्हत्या. त्यामुळे लाल निशान, लाल सलाम अशा वल्गना असलेल्या चळवळी होत्या. पण दुर्दैवाने त्यांचे जे 4 प्रिन्सिपल होते ते फार घातक होते. ज्या कार्ल मार्क्सने ही कम्युनिस्ट चळवळ सुरू केली, आपण ऐकलं असेल की तो असं म्हणायचा की धर्म ही अफूची गोळी आहे. कार्ल मार्क्स ज्याचा अत्यंत, आणि लेनिनने त्याचा स्वीकार केला आणि त्याचा पाडाव झाला आहे. तर 4 प्रमुख गोष्टी ज्या कम्युनिझममध्ये आहेत ते आपल्यासारख्या कार्यकर्त्याला माहीत असल्या पाहिजे. पहिली गोष्ट, ते फॅमिलीला मानत नाही, नो फॅमिली, परिवाराला मानत नाहीत. आता ही आपली कॉन्सेप्ट नाही, त्यांची कॉन्सेप्ट आहे. ही परदेशी कॉन्सेप्ट आहे, विदेशांची कॉन्सेप्ट आहे. की कम्युनिझम काय म्हणतो, कम्युनिस्ट काय म्हणते, फॅमिली स्ट्रक्चर काय नसतं, परिवार काय नसतो. हे सब बोगस आहे, हे सब झूट आहे. त्यामुळे कम्युनिस्ट हे परिवार मानत नाही. आता परिवारामध्ये कोण कोण येतं? तर स्त्री पुरुष आले. तर फॅक्ट काय नसतं, स्त्री पुरुष सगळे समान, इक्वल. पण ते किती इक्वल, त्याचे परिणाम त्यांना गंभीर भोगावे लागले आहेत. शेवटी परमेश्वराने जर स्ट्रक्चर बदल केला असेल तर काही लिमिटेशन्स त्यांनाही आहेत, काही आपल्यालाही आहेत. मला जरा फेमिनिझम म्हणतो आपण, काही म्हणतो, पण अल्टिमेटली त्यांनी कुटुंब संस्थेला विरोध केला.
लग्न संस्थेला विरोध केला, परिवार संस्थेला विरोध केला. काही नाही म्हणे, हा लग्न संस्था परिवार संस्था हे सब झूट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की मूल जन्माला घातल्यानंतर कुठल्या तरी कोर्टीमध्ये टाकून द्यावं, ती सरकारची संपत्ती झाली, तुमचा मुलावरती अधिकार नाही आहे. ही त्यांची पहिली कॉन्सेप्ट होती. सेकंड कॉन्सेप्ट कम्युनिस्टची होती नो रिलिजन. धर्म ही अफूची गोळी आहे असं म्हणायचं. वाक्य बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं. ते म्हणजे हा धर्मविरोध काय नसतो, काय नसतं, मानव हाच धर्म. पण ठीक आहे ना, मानव हा जरी धर्म आहे, पण आपण म्हणतोच की हे विश्वाची माझे घर, आपल्या संतांनी सांगूनच ठेवले की नाही. पण प्रत्येकाला त्याच्या जॉग्राफिकल वाईज काहीतरी मर्यादा आहेत. अहो सुप्रीम कोर्ट ही म्हणतंय की धर्माची व्याख्या म्हणजे काय, की धर्म ही जीवन जगण्याची उत्कृष्ट कला आहे. आता जीवन जगण्याच्या उत्कृष्ट कलेला कोणी अफूची गोळी म्हणत असेल ते चुकीचं आहे. म्हणजे कपाळाला गंध लावणं हा काही धर्म नाही, किंवा गळ्यात माळ घालणे हा धर्म नाही आहे. मी माझं जीवन आचरण कशा पद्धतीने करतो, मी कसा वागतो, कसा बोलतो, कसा चालतो, हा धर्म आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की जीवन जगण्याची उत्कृष्ट कला, जीवन जगणे ही कला आहे बरं का, लक्षात घ्या. कारण की आपण माणूस आहोत. जीवन जगण्याची उत्कृष्ट कला म्हणजे धर्म. आणि असा कुठला धर्म असेल तर हिंदू धर्म. कारण की आपल्याला माहीत आहे की आपण स्त्रियांना आदर देतो, पुरुषांना कोणी आलं तर आपण रामराम म्हणतो, नमस्कार म्हणतो, सगळ्यांना आनंदाने आपण स्वागत करतो, एकमेकाशी प्रामाणिकपणे चांगल्या पद्धतीने वागतो. परंतु कम्युनिस्ट ह्यावरती विश्वास नव्हता. नाही नाही, हे धर्म सब झूट आहे, धर्म म्हणजे अफूची गोळी. अफू म्हणजे माहीत आहे की जे खाल्ल्यानंतर तुम्ही सगळे कुठल्या अवस्थेत येतात. म्हणजे धर्म ही एक अफूची गोळी आहे, त्या धर्माला ते महत्त्व देत नाही. सेकंड थेरी झाली. तिसरी थेरी नो नेशन थेरी. हे देश बिश कुछ नाही आहे, या सीमारेषा काही नाही आहे, नो बाउंड्रीज. ही देश संकल्पनावरती त्यांचा विश्वास नाही. आपण जर म्हणतो ना भारत माझा देश आहे, कम्युनिस्ट मानत नाहीत. त्यांचं म्हणत आहे की काय नाही, देश नाही, हे संपूर्ण विश्व एकच आहे. त्यामुळे नो नेशन थेरी. त्यामुळे ते राष्ट्रविरोधी कृती करतात. आणि 1962चं चीनच्या युद्धाचं मी काल उदाहरण दिलं, आता आपल्या वक्त्याने दिलं. म्हणजे असं गमतीने म्हणतात की किती निष्ठा असावी एका इझमवरती किंवा विचारावरती. असं म्हटलं जातं, जर चायनामध्ये पाऊस पडत असेल ना, तिथले कम्युनिस्ट विचाराचे लोक इथं छत्र्या उघडतात. पाऊस कुठे पडतोय? चायनामध्ये. पण इथे का उघडत आहेत? नाही नाही यार, त्याने उघडली ना, मला पण उघडली पाहिजे. अरे पण प्रत्येकाचं जॉग्राफिकल भौगोलिक डायमेन्शन वेगळं आहे ना, ह्याचा विचार केला पाहिजे. ते म्हणतात काही नाही, हे सगळं राष्ट्र सगळं झूट आहे, या थेरीवरती, या प्रिन्सिपल त्यांचा विश्वास नाही आहे. त्यामुळे त्यांची तिसरी जी प्रिन्सिपल आलं की नो नेशन थेरी. ते देश ही संस्था ही संकल्पना मानत नाहीत. आणि चौथी महत्त्वाची त्यांची संकल्पना की नो प्रायव्हेट प्रॉपर्टी. त्यांचं म्हणणं आहे की कम्युनिस्टांचं असं म्हणणं आहे की जे काही सगळं आहे ते सरकारी, प्रायव्हेट कोणाचं नाही. बऱ्याच मालिकामध्ये टी व्हीमध्ये आपण पाहिलं असेल, बऱ्याच पिक्चरमध्ये पाहिलं असेल की लाल सलाम म्हणत व्यापाऱ्यांना लुटलं जातं. लाल सलाम म्हणत त्या तो जहागीरदार असतो किंवा जमीनदार असतो त्याला गोळ्या मारल्या जातात. टँगो चार्ली एक पिक्चर आला होता, मी बघितला होता माझ्या याच्यामध्ये, की अपहरण केलं जातं. त्यांचं असं म्हणणं आहे की प्रायव्हेट प्रॉपर्टी रिटर्न करण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे. जे काही आहे ते सरकारचं. सरकार ठरवेल तुम्हाला किती खायचं, तुम्ही किती जायचं. तुला 2 पोळी पाहिलं, सरकार तुला 2 पोळी देईल, तू कमवायची नाही. तू मेहनत कशासाठी घ्यायची? सरकारसाठी करायची. सगळ्यांची प्रॉपर्टी कॉमन, नो प्रायव्हेट प्रॉपर्टी. तर ही साधारणपणे कम्युनिस्टांची विचारसरणी आहे. ती विचारसरणी आजही बऱ्याच अंशी काही ताकदीने जिवंत आहे. हे सांगण्याचं कारण म्हणजे काय की आता बऱ्याच कम्युनिस्ट चळवळी पुन्हा ॲक्टिव्ह झालेल्या आहेत. आणि ह्यांची कॉन्सेप्ट आपल्याला माहीत पाहिजे की हे नक्की करतात काय. आता ई श्रम कार्ड जे सरकारने काढलेलं आहे त्याच्या नोंदणीचं मोठ्या प्रमाणात त्यांनी रॅकेट सुरू केलेलं आहे. आणि असंघटित कामगार संघ नावाच्या संघटना स्थापन करून आपल्या जिल्ह्यातही त्यांनी नोंदणी करण्याचं काम चालू केलेलं आहे. पण अल्टिमेटली याचा धोका आपल्याला आहे. कारण कसं आहे की हे काय करतात, परवा मी
एक बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये गेलो होतो, मला एक NOC हवी होती. मी गेलो होतो आणि त्यांचा काहीतरी बंद होता, मला वाटतं 27 काहीतरी तारीख होती आणि त्यांचा नॅशनल वाईड बंद होता. मी तिकडे गेलो, म्हटलं अरे बाबा काय आज बँक बंद आहे, बँक तर उघडी आहे, शिपाई तरी आहे, आज काय बँक आहे बंद आहे. तर म्हटलं तो साहेब आमचा संप आहे. म्हटलं ठीक आहे, पण काय कारण काय? नाही म्हणे कारण माहीत नाही पण संप आहे. आता ते कारण मला माहीत होतं. त्याला वरून काय सांगितलं, आज बँक बंद करायची, पगार. मी म्हटलं बाबा तुझा पगार चालू आहे का? तो म्हटला हो पगार चालू आहे. मग काम का नाही करत? नाही मला वरच्याने सांगितलं काम नाही करत, आज संप आहे. पण 27 तारखेला नक्की काय होतं तर किसान आंदोलन जे चालू होतं त्या किसान आंदोलनाच्या समर्थनार्थ कोणी बंद केला? त्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांनी बंद केला. आता किसान आंदोलन आणि कामगार चळवळीचा काही संबंध आहे का? संबंध असेल पण ठीक आहे ना, तुम्ही बँक संपल्यानंतर निदर्शन करा, त्या कस्टमरला कशाला वेटीस धरता? आणि हो, पण ते किसान आंदोलन नक्की म्हटलं का हे तुला माहीत आहे का? नाही माहिती. तरी पण कुठेतरी काहीतरी आंदोलन चालू आहे, त्याचा निषेध करायचा आहे, म्हणून जर ह्या संघटना संप करत असतील तर ती धोक्याची घंटा आपल्यासाठी. कारण की कुठलाही चांगला निर्णय घेतला तर ही लोक विरोध करण्यास तत्पर असतात आणि अशा प्रवृत्ती आपल्याकडे वाढत आहेत. त्यासाठी आपण जागरूक राहणं गरजेचं आहे आणि हा फार मोठा धोका आपल्यासमोर, आपल्या जिल्ह्यासमोर आहे. फार मोठ्या प्रमाणात होतं, काही माहीत नसतं कशासाठी आंदोलन आहे. हां, लेबर कोडसाठी तुम्ही आंदोलन केलं तर आम्ही समजू शकतो, बाई चला ठीक आहे, हे कामगारांचे कायदे आहेत, त्यातील बदल तुम्हाला मान्य नाही, आपण आंदोलन केलं पाहिजे. पण कुठलेही बदल मान्य नाहीत हे त्याचा अभ्यास तरी केला पाहिजे. ठराविक मूडदरी सारामंजस्यशाहीच्या शरण जाऊन तुम्ही जर आंदोलन करत असाल तर त्याला विरोध केला पाहिजे, पण त्याच्या समर्थनार्थ ह्या कम्युनिस्ट संघटना उतरतात. आता तो CAAचा विषय आला होता, ठीक आहे ना, विषय काय आहे तो? आपला काहीच विषय नाही हो तो CAAचा. काय विषय आहे की बाबा आपल्यामध्ये जे बांगलादेशमध्ये, नेपाळमध्ये, पाकिस्तानमध्ये किंवा श्रीलंकेमध्ये, भूटानमध्ये जे हिंदू नागरिक आहेत, बौद्ध आहेत, शीख आहेत, त्यांना भारत देशाचं नागरिकत्व द्यायचं आहे. हा विषय होता त्यामध्ये, CAAचा विषय. माहीत आहे ना, आंदोलन झाली, ते दिल्लीमध्ये बऱ्याच दिवस बसले होते आंदोलन करत. आता ठीक आहे ना, तो सरकार निर्णय घेईल आणि काय करतील. पण आता मला सांगा, इथं बसलेले बहुतांश आपण हिंदू आहोत आणि ह्या जगामध्ये हिंदूंचा देश कुठला असेल तर हा हिंदुस्थान आहे. कागदोपत्री नाहीत तरी वैचारिकदृष्ट्या आपण सगळे हिंदू आहोत. सिंधूच्या त्या तीरापासून ते या हिंद महासागरापर्यंत सगळे आपण हिंदू आहोत ना. काय आहे ते CAA बिल? मी वकील असल्यामुळे छोट्या भाषेत सांगतो की तिकडच्या लोकांना जर इकडे यायचं असेल तर त्यांना नागरिकत्व मिळेल, एवढाच विषय आहे त्यामध्ये. मग ह्याला विरोध करण्याचं कारण काय? कारण की हिंदूंसाठी जर एक देश असेल, नेपाळ हा छोटासा आहे, त्यानंतर आपला हा भारत असेल, तर येऊ द्याल ना, त्यांना नागरिकत्व देऊ द्याल ना. पण त्यासाठी विरोध करण्यासाठी जर काही समाजकंटक रस्त्यावरती उतरत असतील आणि त्यासाठी कामगार चळवळीचा उपयोग जर करत असतील तर हा मोठा एक धोका आपल्यासमोर आहे असं मला वाटतं. धोका आहे ना, काय माहीत असतो? सिंधुदुर्गच्या एका गावातल्या माणसाला काय माहीत आहे CAA? नाही, पण संघटनेने सांगितलं आहे, लगेच लाल झेंडा घेऊन निघाला. कारण की त्यांचा विचार हा रक्तरंजित क्रांतीचा आहे, ब्लडशेडचा आहे, रक्तरंजित क्रांतीवरती विश्वास असलेली ही संघटना आहे. त्याच्या उलट आपली संघटना काय? रिस्पॉन्सिबल कोऑपरेशन. फार महत्त्वाचं आहे बरं का. जर आपण प्रमुख कार्यकर्त्यावर जर आपल्याला विचारलं की कम्युनिस्टांचा विचार काय आहे, तर तुम्हाला छातीत ठोकपणे सांगता आलं पाहिजे त्यांचा विचार हा रक्तरंजित क्रांतीचा आहे. आणि जर भारतीय मजदूर संघाचा विचार काय आहे तर तो परस्पर सहकार्याचा आहे. परस्पर सहकार्य, रिस्पॉन्सिबल कोऑपरेशन. आता रिस्पॉन्सिबल कोऑपरेशन ऐकायला छान वाटेल, परस्पर सहकार्य ऐकायला छान वाटेल, पण त्याला विश्लेषणही करता आलं पाहिजे. जेवढा तुमचा रिस्पॉन्स तेवढा माझा रिस्पॉन्स. सहकार, सरकार जेवढं आम्हाला कामगारांना सहकार्य करेल तेवढेच कामगार सरकारला सहकार्य करतील. सरकार जर कामगारांना विरोध करत असेल तर तेवढाच विरोध सरकारला कामगार करतील. आणि सरकार जर कामगारांना असहकार्य करत असेल तर कामगारी असहकार्य करतील.
म्हणजे मला आठवतं आहे की अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं आणि भारतीय मजदूर संघाने एक मोठा मोर्चा नेला होता. फार मोठी गोष्ट आहे. तो लोकांनी थट्टा उठवली होती, अरे काय आहे हे तुमचं सरकार आहे. पण आपलं म्हणणं आहे की कोणतंही सरकार आपलं नाही, तर दिल्लीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जनतेनं निवडून दिलेलं प्रत्येक सरकार जे निवडून आलं आहे ते आपलं सरकार आहे. मग ते काँग्रेस असू देईल, भाजप असू देईल, राष्ट्रवादी असू देईल, सेना असू देईल किंवा वंचित आघाडी असू देईल, आम्हाला काही फरक पडत नाही. एकदा तो त्या गादीवरती बसला की तर ते आपलं सरकार. तर भारतीय मजदूर संघाची क्लिअर कट मानसिकता ही आहे की जे सरकार लोकनियुक्त असेल ते सरकार म्हणजे भारतीय मजदूर संघाचं सरकार, आणि त्या सरकारच्या विरोधात जर आम्हाला ते सरकार सहकार्य करत असेल तर आमचं सहकार्य त्यांना आहे. परंतु जेव्हा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते आणि काही चुकीचे निर्णय त्यांनी घेतले होते, भारतीय मजदूर संघ पूर्ण राष्ट्रातून पूर्ण देशातून पेटून उठला आणि त्यांच्याविरुद्ध आंदोलन केलं होतं. मग ही जी कॉन्सेप्ट आहे परस्पर सहकार्य, ही आपली महत्त्वपूर्ण कॉन्सेप्ट आहे. तिसरा एक महत्त्वाचा विषय NRC. CA झाला, तुम्हाला CA बद्दल सांगितलं, नागरिकत्वाचा. NRC म्हणजे काय होतं की आसाम आणि जो आपला नॉर्थ ईस्ट भाग आहे, म्हणजे ज्याला 7 सिस्टर म्हणतो, 7 राज्य नाहीत ना, आसाम, मेघालय, मिझोराम, नागालँड, इकडे जे आहेत, आणि बंगालमध्ये येणाऱ्या लोकांचं एक रजिस्टर मेंटेन करायचं. रजिस्टर बाबा, रजिस्टर म्हणजे काय, त्याला वास्तव्याचा दाखला पाहिजे. आता तुम्ही इथं आपण सगळे आहोत, आपल्याकडे रेशन कार्ड आहे की नाही? आहे. रेशन कार्ड आहेच. डोमिसाईल सर्टिफिकेट आहे की नाही? आहेच आपल्याकडे, आपण काढतो. आपण जेव्हा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो किंवा शाळेमध्ये, म्हणजे अगदी बालवाडीत ॲडमिशन घेतो, तर आपण आपला दाखला देतो तिथे किंवा नाव रजिस्टर करतो. ठीक आहे, पूर्वीच्या काळी नसेल पण नाव तरी द्यायचे पूर्वीच्या काळी, की बाबा ठीक आहे 1962चा जन्म, 1950चा जन्म. हल्ली तर आपण रीतसर जर समजा बर्थ झाला असेल, एखाद्या सरकारी इस्पितळात जर जन्म झाला असेल तर आपल्याला सर्टिफिकेट मिळतं. मग आपण ते काय करतो, बालवाडीत देतो. बालवाडीतून मग परत आपण पहिलीत गेल्यानंतर आपण दाखला देतो. मग आपलं LC तयार होतो, लिव्हिंग सर्टिफिकेट. मग आपण ते काढून घेतो शाळेसोबत दाखला. याचा अर्थ आपलं काही ना काही पुरावा आहे की नाही इथे राहतो ते. उद्या तुम्हाला विचारलं काय सबूत आहे, तुम्ही कणकवलीत राहता, काय तुमच्याकडे पुरावा आहे, तुम्ही सिंधुदुर्ग राहता, तुम्ही 10 पुरावे आणू शकता की नाही? बाबा रेशन कार्ड आहे माझं, हिला विचार, ही माझ्या आईची बहीण आहे, हिचा ॲफिडेविट टाकू शकता, किंवा शाळेचा दाखला आणू शकता. माझ्या आजोबा ज्या शाळेत होते किंवा जिथे शिकले ते आणू शकता. 7-12 आणेल नाही तर शेतावरचा, ते पिढ्यानपिढ्या आला आहे. अहो जास्त काय ते हेळवे असतात, तुमच्या वंश परंपरागत काढतात, वंशावळ, तिथून तुम्ही काहीतरी आणाल. पण असे बरेच घुसखोर होते, घुसपेट होते, ज्यांचं काहीच रेकॉर्ड नव्हतं आपल्या देशामध्ये. आणि हा धोका आपण वेळीच ओळखला पाहिजे, कारण की जे बॉम्ब ब्लास्ट झालेत, जे अत्याचाराच्या घटना झालेत, ज्या बलात्काराच्या घटना झालेत, ज्या चोऱ्या होतात, ते स्थानिक लोक करत नाहीत. तुम्ही ऑब्झर्व करा, एक स्थानिक लोकांचं करण्याचं प्रमाण हे फार कमी असेल, करत असतील पण फार कमी आहे. पण हे करतं कोण? जो बांगलादेशवरून आला आहे, जो पाकिस्तानवरून आला आहे, कोण करतो बॉम्ब ब्लास्ट? काय इंडियन माणूस करतो, भारतीय माणूस करतो बॉम्ब ब्लास्ट? नाही करत. तुम्ही आज बघा ना, बऱ्याच वेळा जी गुन्हेगारी वाढले किंवा काही रॅकेट्स असतील, म्हणजे अगदी वेश्या व्यवसाय सांगतो मी क्लिअर कट, बांगलादेशी महिला मोठ्या प्रमाणात त्यामध्ये, हे स्कॅन्डल्स आहेत फार मोठ्या प्रमाणात आहे. मग त्याचं कुठेतरी नोंद पाहिजे की नाही? आता आपली नोंद लगेच असते, जन्ममृत्यूची ग्रामपंचायतीला असते, तहसीलदार कार्यरत असते, पण ह्यांची नोंदच नाही आहेत. सीमेकडून अशी बरीच लोक येत आहेत की ज्यांची नोंद नाही आहेत आणि ते वर्षानुवर्ष आपल्याकडे बर्डन आहेत. आता मला सांगा, कणकवलीसारखं शहर आहे, 5 लाख लोकसंख्या असेल, जर तिकडे 2 लाख लोक जर बाहेरून आली, त्यांचा कुठलाही डाटा नाही आहे, त्यांची जमीन नाही आहे, तर ते कोणाच्या जीवावरती पोचणार आहेत? कोणाचं अन्न खाणार आहेत? कोणाचा हिस्सा मागणार आहेत? आपलंच मागणार आहेत ना. ती लोक आली कुठून? तर बाहेरून आली. बरं, आल्यानंतर गप्प बसलं पाहिजे, तर एक गप्प बसत का? नाही बसत. तर ह्यांचा काहीतरी एक रजिस्टर असला पाहिजे, किंवा जे इथे राहतात त्यांचा एक डाटा असला पाहिजे. असा NRC कायदा काढला, त्यालाही विरोध केला की रजिस्टर ठेवायची काय गरज आहे. मग अशा वेळी जे ह्या काय करतात संघटना, की अशा वेळी ह्या गोष्टीला, विधायक गोष्टी आहेत, चांगली गोष्ट आहे,
अहो प्रत्येक देशाकडे डाटा आहे ना. तुम्ही अमेरिकेत जावा, तुम्हाला डाटा मिळून जाईल कुठला माणूस बाहेरून आला आहे. अहो अमेरिकेत तुम्ही राहू शकता का विजाशिवाय? नाही राहू शकत. बघा ना, तुम्ही जावा अमेरिकेत, नाही राहू शकत. तुम्हाला पासपोर्ट लागतो, वरून विजा लागतो. पण भारतामध्ये काय, ज्या सीमा भागात जे आहे, बांगलादेश आहे, पाकिस्तान आहे, सरळ सोट आपल्याकडे येतात, तारा कापून येतात आणि बरीच अशा गोष्टी करतात की ज्याने या भारत देशाला धोका आहे. आणि दुर्दैवानं त्यांचं लांघून चालन करणाऱ्या काही संघटना आहेत, त्यामध्ये या कम्युनिस्टच्या संघटना आहेत. कारण की त्यांचं काय मत आहे, देश ही संकल्पनाच नाही आहे, त्यामुळे देशाची त्यांची पडलीच नाही आहे. त्यामुळे हा एक मोठा धोका जो आपल्यासमोर आहे तो विचारात घेण्यासारखा. दुसरा जर इंटकचा आहे किंवा काँग्रेसची विचारधारा बघितली तर ती देशासाठी आजपर्यंत मारकच आली. भ्रष्टाचाराची जी प्रवृत्ती आहे, आपण बघतो की काय चाललं आहे या देशामध्ये. आज आपण म्हणतो की अमृत महोत्सवी, मला करेक्ट करा बरं का, मी सिंधुदुर्गात आहे, माझी गडबड होता कामा नाही, आता कानफडात कोणतरी मारेल माझ्या. अमृत महोत्सवी, हिरक महोत्सवी, परत काय रौप्य महोत्सवी, फार गडबड आहे. तो तर मोठा इश्यू झाला होता. म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष दाखवणं आहोत, म्हणजे 75 वर्ष म्हणतो सहज, गडबड होता कामा नये. आपण 75 वर्ष देशाला स्वतंत्र झाली, आजही आपण कुठल्या मानसिकतेत जीवन जगतोय. बघा ना, आजही आपला संघर्ष करायला लागतोय, आज आपल्याला भांडावं लागतंय. काय करतोय, लेबर ऑफिसर चालू मला कार्ड देत नाही, आता उद्याच आपला मोर्चा आहे की नाही, उद्या मोर्चा. का मोर्चा आहे? अहो देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष होत असतील आणि अजूनही आम्हाला मोर्चाच काढावं लागत असेल, संघर्षच करावं लागत असेल, तर याचा अर्थ आमच्या देशावरती जे वर्षानुवर्ष राज्य करत होते ती जी विचारधारा आहे, ती काँग्रेसची विचारधारा खरंच सक्सेसफुल झाली का? नाही, याचं उत्तर नाही कोणाकडे, नाही झाली. किती भांडावं लागतं, कितींदा जावं लागतं. तो सर्व्हरच हॅक होतो, बऱ्याच वेळी बघितलंय, ते सर्व्हरच हॅक होतं, ते फिरतं बंद होतं. ही शोकांतिका आहे. म्हणजे देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली आणि या 75 वर्ष एका काँग्रेसी विचारधाराने एक राज्य केलं. ती विचारधारा सक्सेसफुल झाली का? नाही. आणि ती विचारधारा भ्रष्टाचार रूपी आपल्यावर थोपवली गेली. हा एक मोठा धोका, या वैचारिक लेवलचा फार एक मोठा धोका आपल्यासमोर. त्यामुळे हे जे धोके आहेत, त्याचबरोबर आगामी काळात जे आता उद्याचं आगामी आंदोलनामध्ये, उद्याचं महत्त्वपूर्ण आंदोलन आहेच, आपल्याला ते करायचंच आहे. पण आगामी काळात आपल्या काही दिशा ठरल्या पाहिजेत. परंतु भारतीय मजदूर संघाने, आता मी काल जे तुम्हाला एक 6 मुद्दे सांगितले तर सगळ्यांच्या लक्षात असतील, उजळणी त्यालाच घेतीलच. परंतु ह्याच्या व्यतिरिक्त 6 कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त प्रसंगानुरूप आपल्याकडे बरेच कार्यक्रम लावले जातात. आता उद्याचं आंदोलन आपण करायचं आहे, सगळ्यांनी करायचं आहे, कारण की सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विषय आणि प्रतिष्ठेचा विषय हा आपला आगामी कार्यक्रम आहे. पण दुसरा आगामी महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे की आपली 21 नोव्हेंबरला महत्त्वपूर्ण असंघटित कामगारांची बैठक आहे. ती पुण्यात या ठिकाणी होणार आहे आणि त्याला आपले अध्यक्ष आणि संघटन मंत्री सांगतील कोण कोण अपेक्षित आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त एक आगामी कार्यक्रमामध्ये एक महत्त्वपूर्ण असा कार्यक्रम आहे की एक प्रचंड मोर्चा आपण काढायचा आहे. पण तो कधी काढायचा आहे? 2020 डिसेंबरमध्ये, 2022 डिसेंबरमध्ये, 14 महिने, अजून 14 महिन्यात म्हणजे आपल्याकडे. बरं, का आपण हा निर्णय घेतला आणि हे सत्र आपण का ठेवलं आहे की आगामी कार्यक्रम? एक लक्षात घ्या, एखाद्या मुलाला वाढायला पण 9 महिने लागतात. आईच्या पोटात वाढल्यानंतर ते बाहेर येतं, ते लगेच येत नाही. आज 14 महिने आहेत आणि जे काही धोके आहेत आपल्यासमोर, जे काही आपल्या समस्या आहेत, त्या समस्या आपल्या एकट्यापुरत्या मर्यादित नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये त्याच समस्या आहेत. तर या समस्यांना कुठेतरी एकत्रित करून एक वाट करून दिली पाहिजे. आणि ती वाट आणि आक्रोश करण्यासाठी डिसेंबर 2022ला आपण महाराष्ट्र प्रदेशाने एक निर्णय घेतला आहे की एक विशाल मोर्चा, विशाल धरणा प्रदर्शन आपण मुंबई या ठिकाणी करणार आहोत. तो हल्ला बोल असेल, विधान भवनावरती असेल. पण हे करण्याची आवश्यकता आहे का? ह्याचं आत्मचिंतन आपण केलं पाहिजे. सगळ्यांना वाटतं का असं केलं पाहिजे? आपण सगळ्यांना वाटतं का असं केलं पाहिजे की
2022 साली डिसेंबरमध्ये 1 लाख क्षमतेचा मोर्चा आपण काढू शकतो का? आहे का आपली ताकद? आहे का? का नाही ड्रॉप करू यायचा विषय? जोरात मला ताकद आहे का? तर हा मोर्चा जर काढायचा असेल तर आपण एवढी बसलेली माणसं त्याला जाणं पुरेशी आहे का? कारण की आपले जिल्हे किती? 36 जिल्हे, त्यातले विदर्भ सोडले तर राहिले 25 हार्डली. 25 जिल्ह्यांचा जर 1 लाख लोकांचा मोर्चा आपला काढायचा असेल तर आपली सिंधुदुर्गची जबाबदारी किती आहे? बघा ना, डिवाईड होत आहे की आपण किती माणसं नेली पाहिजे सिंधुदुर्गातनं. कारण की आम्ही प्रत्येक वेळी पाहतोय, ऐकतोय की बाबा सिंधुदुर्ग हा बांधकाम कामगार महासंघाचा, महाराष्ट्र प्रदेशचा, भारतीय मजदूर संघाचा बालेकिल्ला आहे. हरिजी चव्हाण असतील, साटम साहेब, ठाकूर साहेब असतील, कायम म्हणतात. आणि सगळ्यांना, कारण की आपलं काम इथे तालुका लेवलला आहे, गाव लेवलला आहे, वाड्या वस्तीवरती काम केलं आपलं. मला आठवतंय मी या ठिकाणी कणकवलीमध्ये प्रांत ऑफिसला मोर्चा होता, मी स्वतः आता आलो होतो. किती मोठा आणि किती भव्य मोर्चा काढला होता आपण. कारण आपली ताकद या ठिकाणी चांगली आहे. त्यामुळे आपल्याला 14 महिने दिलेले आहेत. त्यामुळे या मोर्चाची तयारी केली पाहिजे. ही महत्त्वपूर्ण एक आगामी दिशा आगामी काळासाठी आपण डोक्यात निश्चित केली पाहिजे. तर काय केलं पाहिजे? तर माझ्या मते की ह्याच्यामध्ये गावनगाव, वाड्या वस्त्या पिंजून काढला पाहिजे. कंत्राटी कामगारांचा प्रश्न असतील, जनरल कामगार येऊ शकतात, त्यामध्ये काय अडचण नाही. किंवा कुठलाही कामगार आहे त्याचा विषय असेल, त्यासाठी आपण झटलं पाहिजे आणि त्यांना एकत्रित केलं पाहिजे. त्या विषयाची चर्चाही आपण थोड्या वेळात मामी थांबल्यानंतर आपण करू की कशा स्वरूपाचं मोर्चा स्वरूप असलं पाहिजे. किंवा मोर्चासाठी बिल्ले छापणे आलं, मोर्चासाठी काही पावती छापता येईल का? मोर्चासाठी काही पत्रकं छापता येतील का? मोर्चासाठी काही स्टिकर छापता येतील का? मोर्चासाठी काही आपण म्हणतात ना की मोठे बॅनर्स, काही कटआउट्स, काही आपलं किती तालुक्यात, 14 तालुक्यात, 10 तालुक्यात लावता येतील का? रेल्वे स्टेशन असेल, बस स्टॉप असेल, तिथे आपण काही हेल्प डेस्क लावू शकतो का? तर आपल्याला एवढी लोकं सिंधुदुर्गातून न्यायची आहेत. ह्याचं टार्गेट आपले अध्यक्ष आणि मंत्री नक्की करतीलच. पण आपली तयारी आहे का? आपण काय केलं पाहिजे? अभिनव कल्पना, पथनाट्य केली पाहिजे. कारण मला माहिती आहे की कोकणामध्ये हा जो विषय आहे की नाटकाचा विषय आहे. कारण की दशावतारचे खेळ फार मोठे प्रमाणात होतात. कारण की मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये, नाट्यकर्मीमध्ये, रंगकर्मीमध्ये या कोकणातलं योगदान फार मोठं आहे. तळ कोकणातलं फार मोठं आहे. मग एखादं पथनाट्य तुमचे सिंधुदुर्गचे कार्यकर्ते करू शकतात का या विरोधात? की मोर्चा आहे, मोर्चाला चला. एखादी गाडी आपली या सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरू शकते का? की धडक मोर्चा आहे आमचा, तुम्ही चला. अशा स्वरूपाचं प्लॅनिंगचं, आगामी दिशाचं आपण सर्वांनी एक विचार करून आता आपण एक चर्चात्मक सत्र चालवूया की काय केलं पाहिजे. की माझं गाव आहे, माझ्या गावामध्ये किती कामगार आहेत, तर मी आज या गावाबद्दल मी 100 कामगार आणेन, 50 कामगार आणेन. याचा एक आकडा आपण नक्की करून तो आकडा आपले अध्यक्ष महामंत्री प्रदेशाला देतील. परंतु एक चर्चात्मक सत्र माझं बोलणं झाल्यानंतर आपण चालवलं पाहिजे की आपल्याला एक भव्य मोर्चा काढायचा आहे आणि त्यासाठी आपण तयारी केली पाहिजे. आणि त्यासाठी काय काय करावं लागेल ह्याची आपण आता चर्चा सुरू करूया. आणि एवढं बोलून मी थांबवतो. बाकी आता थोडं चर्चा करूया. बोलणं फार झालं आहे, या साईडून आलं नाही आहे. कारण की आम्ही वक्ते आहोत, आमचं मत मांडतो, पण तुमच्याकडून आलं पाहिजे. कारण की शेवटी मीही तुमच्यासारखाच एक कार्यकर्ता होतो, तुमच्यासारखाच होतो. कुठेतरी बॅक बेंचेस होतो, मागच्या सीटवरती बसायचो. पण बोलण्यामुळे आज तुमच्या समोर आलं, मी बोलू शकतो. अर्थात मी वकील आहे, तो भाग वेगळा आहे माझा, तो माझा व्यवसायच आहे. पण तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी बोललं पाहिजे, बोलते झालं पाहिजे. कारण की असं म्हणतात की बोलणाऱ्याची मातीही विकली जाते आणि न बोलणाऱ्याचं सोनंही विकलं जात नाही. त्यामुळे आगामी दिशाचा हा मोर्चाचा विषय आहे, तो मी तुमच्यासमोर खुला करतो आणि आपण चर्चात्मक चालूया. धन्यवाद.